आज आपण पाहणार आहोत फिटिंग कशी करायची, अतिशय स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असं तुम्हाला सांगणार आहे। फिटिंग आपण ब्लाऊजची कशी करायची, गळा उतरणार नाही, पाठीमागून फुगा येणार नाही आणि एकदम सरळ तुमची टीप येणार आहे, अशी ही फिटिंग आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे आपण सगळं चेक करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम काज बटन पट्टी बरोबर आहे की नाही, आपली उंची, ब्लाऊजची उंची व्यवस्थित आपल्याला जेवढी सांगितली आहे किंवा मापाची जेवढी आहे तेवढीच आपण ही उंची ठेवायची आहे। अशी खून करून घ्यायची, जेवढी तुम्हाला उंची मापाची आहे तेवढी याच्यापर्यंत आपण असं टेपने मोजून घ्यायचं आणि उंची चेक करून आपण ही खून करून घ्यायची आणि नंतर शोल्डर जोडायला घ्यायचं। अतिशय हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुमच्या फिटिंगमध्ये कधीच म्हणजे कमी जास्त होणार नाही, शोल्डर उतरणार नाही, पाठीमागून फुगा येणार नाही, असा हा व्हिडिओ आहे। तुम्ही शेवटपर्यंत बघा। हे असं दोन्ही साईडला आपण हे टिच करून घ्यायचं आहे शोल्डर, कारण आपण मोजून घेतलेलं आहे उंची वगैरे। आता आपलं काही कमी जास्त होणार नाही। हे आपण आता हे मोजून घेतल्यावर दोन्ही साईडने आपण हे बरोबर करून घ्यायचं आहे। या साईडने पण आपण हे मोजून घ्यायचं, म्हणजे टिप मारून घ्यायची आहे। दोन्ही शोल्डर जोडून झाल्यावर आपण सर्वप्रथम आपलं जे पाठीमागची बाजू आहे, जे बॅक आहे, त्याचं आपण सेंटर काढून घ्यायचं आणि मग सेंटर काढल्यावर बरोबर हे असं हे चेक करायचं आहे तुम्हाला कमी जास्त झालं आहे का। तर असं जर तुम्ही ब्लाऊजमध्ये केलं तर तुमचं ब्लाऊज कधीच कमी जास्त होणार नाही। आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून टाकायचा आहे। तर सेंटर याला म्हणतात आपण। हा मध्ये काढून घ्यायचा आणि आपल्याला जेवढं म्हणजे आपल्या ब्लाऊजची माप आहे, कंबर आहे, त्यापासून आपण खून करून घ्यायची। आता हे पाहू शकता आपण, जो एक्स्ट्राचा समोरचा जो क्रॉसपट्टीचा भाग उरलेला आहे तो आपण आता कट करून टाकणार आहोत। पाहू शकता अशा पद्धतीने फिटिंग करायची, म्हणजे तुमचा जो गळा तुम्ही कोणताही टाकू शकता, कोणताही केलेला असेल तर वाकडा होणार नाही। नाही तर पानगळा असेल तर एक साईडला गेलं का ते म्हणजे ब्लाऊज खराब दिसतं। तर तसं न करता आपण हे सेंटर काढूनच आपण फिटिंग करायची, म्हणजे तुमच्या ब्लाऊजचा एकदम मध्यमध गळा पण बसेल आणि छान पण दिसेल, अशी ही फिटिंग आहे। आणि नेहमी ब्लाऊज शिवताना मात्र हे चेकच करायचं की आपलं मध्ये काढूनच आपण ब्लाऊजची फिटिंग करायची। हे असं आपण एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकायचं आहे। आणि ह्या फिटिंगमध्ये तुमचा गळा कधीच उतरणार नाही, शोल्डर पण उतरणार नाही, कारण आपण सगळं मोजून घेणार आहोत, मोंढ्याचं माप, छातीचं माप। त्यामुळं अजिबात तुमचा गळा, शोल्डर उतरणार नाही। पाहू शकता आपण हे आता हे नवीन मापाचं शोल्डर म्हणजे मुंढा आणि जुन्या मापाचा मुंढा, आपण दोन्ही मोंढे आपण चेक करायचे माप। जुन्या मापावरून आपण नवीन ब्लाऊजचा मुंढा करेक्ट करून घ्यायचा। आता पाहू शकता ही काज बटन पट्टी एकावर एक आलेली आहे। आता कमी जास्त अजिबात नाही, कुठेही ठेवलं तरी मोजलं तरी तेवढंच येतं आपलं। कंबर पण सरळ रेषेत आलेली आहे, व्यवस्थित असं सगळं ब्लाऊज आपलं झालेलं आहे। पाहू शकता आपण दोन्ही मोंढे आपण चेक केलेले आहेत। आता आपण मापाचं ब्लाऊज घेऊन आपण त्याचं शोल्डर चेक करणार आहोत। हा आहे मापाचा ब्लाऊज, यावरूनच आपण मोंढ्याचं माप काढून घेणार आहोत। जुना मोंढा जेवढा आहे तेवढाच आपण नवीन मोंढा ठेवायचा आहे। पाहू शकता तिथं आपण नवीन ब्लाऊजचं मोंढा तिथपर्यंत आलेला आहे ते कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इथपासून आपला मोंढ्याचं माप आहे।
आता आपण व्यवस्थित असं छाती मोजून घ्यायची, कारण अगोदर परफेक्ट मोंढा करून घ्यायचा, नंतरच छाती करून घ्यायची. आता पाहू शकता तिथपर्यंत माप आलेलं आहे ते सोडायचं आणि ह्या कटपासून सुरुवात करायची पकडायला. जो मार्जिनचा भाग आहे तो मात्र सोडून द्यायचा. अशा पद्धतीने आपण फिटिंग करायची. आपलं 1 इंच छातीला लूज आहे, तर आपण मोंढा कट करायचा म्हणजे छाती कमी होती. आता आपण थोडासा मोंढा कट करायचा म्हणजे आपली छाती कमी होती. इथंच परफेक्ट फिटिंग मात्र यालाच म्हणतात, कारण मोंढा आणि छाती हे दोन्ही जर तुम्हाला करता आलं तर तुमचं ब्लाऊज कधीच लूज आणि फिट होणार नाही. तर असं हे फिटिंग आहे आपली, कारण अगोदर आपल्याला मोंढा फिक्स करायचा, त्यावरूनच आपली छाती बरोबर काढता येते आपल्याला. पाहू शकता आपण एक अर्धा इंच कट करून आपण आता आपण छाती मोजायची आहे. पाहू शकता एकदम करेक्ट अशी छाती आलेली आहे आपली. मोंढा फिक्स केल्यावरच छाती मोजायची म्हणजे तुमची मोंढ्यावरूनच परफेक्ट अशी फिटिंग येते. आता हे बाही आपण करेक्ट करून घेतलेले आहे. थोडासा जॉईंट होता तो पण देऊन घेतलेला आहे. आणि पाहू शकता आपण म्हणजे बाही शोल्डरपासूनच जोडायला सुरुवात करणार आहोत, कारण खालून जर जोडायला सुरुवात केली तर तुमची बाही कमी जास्त होण्याची शक्यता असते. आणि हे एक्स्ट्रा झालेलं हे असं कट करून टाकायचं म्हणजे तुमचं दोन्ही मोंढे बरोबर क्लिअर येतील. आणि म्हणजे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो असं फुगणार नाही, तुमच्या ब्लाऊजमध्ये दिसणार नाही. त्यासाठी व्यवस्थित कटिंग करूनच आपण ही बाही जोडायला घ्यायची आहे. म्हणजे तुमची फिटिंगसुद्धा सरळ येते आणि तुम्हाला दोन्ही म्हणजे साईडला कपडा तेवढाच राहतो, बाहीचा कमी जास्त होत नाही. त्यासाठी शोल्डरपासूनच जोडायला सुरुवात करायची. आता ही पण बाही आपण लावून घ्यायची आहे. ही बाहीसुद्धा सेंटरपासूनच सुरुवात करायची. आणि थोडासा जरी आला कपडा बाहेर आपल्या ह्याच्या, तर आपण तो कट करून टाकायचा म्हणजे आपल्या ब्लाऊजमध्ये तो दिसणार नाही, फुगणार नाही ब्लाऊज. आणि तुमची जी सरळ लाईन आहे ती एकदम करेक्ट येते. फिटिंग 2च शिलाईमध्ये तुमची फिटिंग तयार होती. अतिशय छान असा व्हिडिओ आहे, कटिंग फिटिंग टिचिंग दोन्ही पण. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहू शकता एकदम छान असं आपण बाहीला पण डिझाईन केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ पण अपलोड आहे. पाठीच्या ब्लाऊजचा डिझाईन केलेला आहे, त्याचा पण व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. पाहू शकता एकदम प्लेन ब्लाऊज आहे. ह्या प्लेन ब्लाऊजवर आपण हे छान असं मॉडेल ब्लाऊज तयार केलेलं आहे. आणि हा गळा कमी वेळेमध्ये होणारा गळा आहे.
आता कमरेचं माप आपण परफेक्ट करून घ्यायचं आहे. ही आपण कव्हर शिलाई टाकतो, कारण जी आतली जी शिलाई असते ती मार्जिन त्याच्यामध्ये पॅकिंग होऊन जातं आणि दिसायला खूप छान दिसतं. ही आहे दुसरी शिलाई, याच्यावरच आपली फिटिंग होणार आहे करेक्ट. कंबर, छाती, मोंढा आणि दंडघेर हे जर तुमचं तिन्ही सरळ रेषेत आलं तर तुमचं ब्लाऊज कधीच फुगा येत नाही किंवा फिटिंगला असं अचकं बुचकं बसत नाही. तर तुम्ही हे मात्र लक्षात ठेवायचं, कारण तुमचं कंबर, मोंढा आणि दंडघेर एकदम सरळ लाईनीत आले पाहिजे. वाटलंच तर तुम्ही असंही करू शकता, कारण म्हणजे फिटिंग करताना आपण चॉकने असं डॉट डॉट करून परफेक्ट करून घ्यायची फिटिंग. दंडघेर पाहू शकता, दोनच शिलाईमध्ये आपली फिटिंग कव्हर झालेली आहे. एकदम करेक्ट अशी आपली कमरेची फिटिंग आलेली आहे. आता आपण छाती चेक करायची. छाती पण आपली करेक्ट आलेली अशी ही फिटिंग आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम सरळ लाईनीमध्ये फिटिंग आलेली आहे. व्यवस्थित आपण ही कटिंग म्हणजे टिचिंग केलेली आहे. पाहू शकता दोन्ही साईडला एकदम परफेक्ट, कुठंच खालीवर नाही. एवढे जर सांगितलेल्या स्ट्रिक जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं ब्लाऊज कधीच कमी जास्त होणार नाही आणि फिटिंगला पण सरळ येईल. याला मॉडेल ब्लाऊज म्हणतात, डिझायनर ब्लाऊज म्हणू शकता, ब्युटिफुल ब्लाऊज म्हणू शकता. असे हे किती नावं द्या तरी कमीच आहे. इतका छान असा हा आपला, कारण मोंढा आणि त्याचा बाही जोडताना मात्र बाहीच्या तिथून सुद्धा कट आवडला असेल आणि मोंढा सुद्धा व्यवस्थित प्लेन करून घेतल्यावरच तुमच्या अशाच व्हिडिओ पाहत येतात. पाहू शकता एकदम सरळ लाईन कंबर आणि फिटिंग टू फिटिंग समोरचा भाग आलेला आहे. असं हे आपले शकता पण आज फिटिंग केलेली आहे. तुम्ही पण करू शकता. तुमचे ब्लाऊज पण अतिशय छान असे शोल्डर पण व्यवस्थित दोन्ही सेमचा व्हिडिओ आहे, तुम्ही स्किप करू नका, पूर्ण पहा. सर्व चेक करून ब्लाऊज गिरायकाला ब्लाऊजमध्ये फिनिशिंग, फिटिंग, कटिंग व्यवस्थित याचे सगळेच मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आजचा आपला व्हिडिओ होता, खूप असा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही झालेला आहे, करू नका, पूर्ण पहा. म्हणजे फिनिशिंगमध्ये तुमच्यासाठी हे ब्लाऊजमध्ये कधीच असे हे फिटिंग कमी जास्त होणार नाही.